स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. काय तलाटे काय ग्रामसेवक 9 वर्ष झाले एकाच ठिकाणी पाय रोवून आहेत. त्यासाठी मनी तर खायला मिळतं, त्यासाठी यांनी स्वतःची कार्यालय टाकले दिवटा शहरामध्ये. एजंट ठेवले हाताखाली काम करण्यासाठी, नागरिकांच्याकडनं पैसे लुटण्यासाठी. आणि आपल्या माध्यमातून आता जे तालुक्याचे आपले आमदार आहेत माननीय सुहास बाबर, त्यांनाही माझा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण अनेक बैठका घेतल्या, नगरपालिकेचे घेतल्या असतील, तहसील कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांचे घेतल्या, या प्रश्नाकडे आपलं लक्ष नाही का? या ग्रामसेवकांच्या माध्यमातून आणि तलाट्यांच्या माध्यमातून नागरिकांची खाली पिळवणूक होते, हे आपल्याला दिसत नाही का? त्या नागरिक फक्त, जनता फक्त तुम्हाला मतदाना दिवशी पर्यंत फक्त पाहिजे का? आहे माझा या तालुक्याच्या आमदारांना माझा प्रश्न आपल्या माध्यमातून. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. आज शिवसेना संघटनेच्या माध्यमातून शिवसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे. हे ठिय्या आंदोलन घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर हीच परिस्थिती आहे. परंतु प्रथम पाहायला गेलं तर आपल्या तालुक्यातली परिस्थिती बघायला गेलं तर जे तलाठी ग्रामसेवक आहेत, जे वर्षानुवर्षे एकाच जागेला ठिय्या बांधून बसलेले आहेत, त्यांना कुठेतरी हलवण्याची गरज आहे. कारण सामान्य जनतेनं तलाठी ग्रामसेवक तुमची सर्कल असतील यांच्याकडून वेटीस धरलं जाते. त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची सामान्य लोकांची कामं केली जात नाहीत. आणि तसं बघितलं तर ते सामान्य लोकांना वागणूकही त्या दर्जाची दिली जाते. कारण कुठेतरी सहीचं काम असते, कागदपत्राचं काम असते, त्यामुळे लोक बोलत नाहीत, आपलं कामाशी मतलब असते. परंतु सामान्य माणसांना त्यांनी एक आदराची किंवा माणूस म्हणून वागणूक चांगली दिली पाहिजे. माणूस त्यांच्याकडे कामानिमित्त जात असते. परंतु हे तलाठी ग्रामसेवक हे त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी निवासी राहणं गरजेचं असताना सुद्धा ते ज्या वेळेस लोकांना गरज असते त्यावेळेस ते अवेलेबल होत नाहीत. लोकांना एका सहीसाठी डबल हेलपाटे घालायला लागतात, अनेक दिवस वाट बघावी लागते. आणि त्यातून सुद्धा कुठलंही काम वशिलेबाजीशिवाय, पैशाशिवाय, हप्तेबाजीशिवाय होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर ज्या ग्रामसेवक तलाट्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी संपलेला आहे, अशा तलाठी ग्रामसेवक असतील, सर्कल असतील, यांच्या त्वरित बदली होणं गरजेचं आहे. आजपर्यंत अशी लोक तिथे ठेवलीतच का? त्यांचं जर नियमाप्रमाणे बदली होणं गरजेचं असताना अशा लोकांना मग प्रशासन पाठीशी घालते का राजकारणी लोक पाठीशी घालतात? हे काही सांगता येण्यासारखं नाहीये. कारण असे नियमानुसार त्यांची बदली होणं गरजेचं असताना वर्षानुवर्ष ती लोक एकाच जागी का आहेत आणि एकाच जागी का असण्याचं नुकसान हे आहे की त्यांच्या ओळखी वाढतात, गौरव वाढतो त्या ठिकाणचा. आणि मग कुठेतरी वशिलेबाजीनं कामे केली जातात, तोंड बघून कामे केली जातात. आणि त्यामध्ये जी कामं सरळ होत असतात, सामान्य लोकांची छोटी छोटी कामं असतात, त्यासाठी सुद्धा अडथळे येतात. कारण मोठी लोक असतात ते आपली कामं फास्ट आणि जलद गतीने करण्यासाठी पैसे देऊन कामं करत असतात. परंतु जे सामान्य लोक आहेत त्यांना मग वेटीस धरलं जातं, त्यांच्या कामाची टाळाटाळ केली जाते, त्यांच्या कामात विलंब लावला जातो. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर हे जे घरोबा करून वर्षानुवर्षे एकाच जागेला ठिय्या धरून बसलेले आहेत, अशा तलाठी ग्रामसेवक सर्कल यांच्या बदल्यात त्वरित होणं गरजेचं आहे.
तसं असताना सुद्धा आपण बघतो की काही सर्कल तालुक्याच्या ठिकाणी आपली दुकानं थाटून बसलेत, आपल्या ऑफिस त्यांनी स्थापन केलेली आहेत आणि तिथं हस्तकांकरवी काम केली जातात. मग यांना पगार कशाचा द्यायचा आहे हे सगळं माहित असताना, धडधडी सगळीकडे माहित असताना सुद्धा याच्यावर आवाज उठवला जात नाही. प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना अर्ज विनंत्या केल्या, त्यांना अर्ज दिलेत, पत्र दिलेत, तरी सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा काहीही माहिती आज शिवसेनेला मिळालेली नाही. तरी आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही निक्षून सांगतो की या ज्या पत्र व्यवहार आम्ही केलेला आहे प्रशासनाबरोबर, याची दखल जर घेतली गेली नाही तर शिवसेनेच्या वतीनं अजून तीव्र पद्धतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा मी ते शासनाला देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर सिंहसेनेच्या माध्यमातून बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहे. ते बेमुदत ठिय्या आंदोलन म्हणजे आपल्या तालुक्यातील जे ग्रामसेवक व तलाठी आहेत यांच्या बदल्याकरता आपण माननीय तहसीलदार यांना 9/9/2024 रोजी पत्र दिलेलं होतं. पण त्यावेळेला माननीय त्यावेळेचे तहसीलदार त्यांची त्याच दिवशी बदली असल्यामुळे या प्रश्नाचे किंवा ह्याच्याकडे बघितलं गेलं नाही. नंतर आचारसंहिता लागली, निवडणुका होत्या आणि आता 10-12 दिवसापूर्वी आत्ताचे जे आपले तहसीलदार आहेत त्यांना आम्ही भेटायला गेल्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं की बाबा तहसीलदार महोदय, आम्ही आपल्याला या तारखेला पत्र दिलेलं आहे, त्याच्यावरती आपली कोणतेही आतापर्यंत आपण कारवाई केली नाही किंवा आम्हाला आतापर्यंत त्याचं कोणतंही उत्तर आलं नाही. तर ते आम्हाला असे म्हटले की हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही हे सरकारकडे मांडा, तुम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मांडा. मग हे तहसीलदार म्हणून कशाला बसले हा प्रश्न आहे मला आपल्या माध्यमातून. त्याही ठिकाणी त्यांना बोललो की आपण सरकारने प्रतिनिधी म्हणून सरकारची आपल्याला इथे नेमणूक केलेली आहे शासनाने. तुम्ही जर अशा पद्धतीने जर उत्तर देत असाल की बाबा हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही, आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना बोला किंवा इतर सरकारला सांगा, आपली नेमणूक कशासाठी? बरं, आमचं म्हणणं काय किंवा मागणं काय आहे की बाबा रे, ज्या ज्या तलाट्यांचा, ज्या ज्या ग्रामसेवकांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा लोकांची आपण तातडीने बदली करा. काय काय तलाटे, काय काय ग्रामसेवक 9-9 वर्ष झाले एकाच ठिकाणी पाय राहून आहेत. त्यासाठी मनी तर खायला मिळतो, त्यासाठी यांनी स्वतःची कार्यालय टाकले विटा शहरामध्ये, एजंट ठेवले हाताखाली काम करण्यासाठी, नागरिकांच्याकडनं पैसे लुटण्यासाठी. आणि आपल्या माध्यमातून आता जे तालुक्याचे आपले आमदार आहेत माननीय सुहास बाबर, त्यांनाही माझा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण अनेक बैठका घेतल्या, नगरपालिकेचे घेतल्या असतील, तहसील कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांचे घेतल्या असतील, या प्रश्नाकडे आपलं लक्ष नाही का? या ग्रामसेवकांच्या माध्यमातून आणि तलाट्यांच्या माध्यमातून नागरिकांची खाली पिळवणूक होते हे आपल्याला दिसत नाही का? त्या नागरिक फक्त, जनता फक्त तुम्हाला मतदाना दिवशी पर्यंत फक्त पाहिजे का? हाही माझा या तालुक्याच्या आमदारांना माझा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून. त्यामुळं त्या आमदारांनाही मला सांगायचं आहे की आपण या प्रश्नाकडे लक्ष घाला आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून द्या, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आणि आज आम्ही बसलो, याची जर दखल घेतली नाही, आज आम्ही शांततेच्या पद्धतीने चालले आमचे ठिय्या आंदोलन. जर या आपले जे तहसीलदार आहेत त्यांनी किंवा माननीय इतर अधिकारी आहेत त्यांनी जर या पत्राची किंवा आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर सिंहसेना पुढची कारवाई त्या पद्धतीने करेल, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.